छान व्हिडिओ बनवतोस, असंच चालू ठेवत जा. दोघांना बेस्ट ऑफ लक. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, गेस फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये. आमची पूर्ण फॅमिली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर 9 वाजत आलेत नाही का, आणि आज वर्किंगला जायचंय लवकर. वर्किंग तर काय रोजचं आहे आमचं, काय असं पण काय होते, ज्यावेळेस 2-3 दिवस झाले तुम्ही बघताय रोज नाही का, जवळजवळ घरी यायला 4, 4:30, 5 वाजून जातात. मग नंतर ना दिवसभर काम करून पूर्ण वैतागून जातोय. त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ जवळजवळ आठवडा झाला काय मी टाकली नाही, 8 दिवस झाले. मग त्यामुळे खूप प्रॉब्लेम होते. मग मला आज लवकर वरतून लवकर शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे, आणि त्याच्यानंतर मग आपण वर्किंग वगैरे करायला जायचं. तर काय होतंय, लॉंग व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत नाही तेवढे नाही का, पहिल्यापासून टाकलेच नाही, कधी कधी तर टाकायचो. आणि मग आता शॉर्ट व्हिडिओला येतात, मग ते शॉर्ट व्हिडिओचा रीच थोडा कमी झालाय. मग त्यामुळे ते आपले नाही का फॅमिली नाराज झाले असेल मे बी नाही का शॉर्ट व्हिडिओमुळे. तर मग आता ते व्हिडिओ चालू करायचे, आपले शॉर्ट व्हिडिओ लवकर काढून म्हणलं जाऊया. तर 9 वाजून गेलेत, 9:30 आलीच ना, मला वाटलं कुठे गेली काय माहिती. तर आता वरती जायचं टेरेसवरती, आणि टेरेसवर मग शॉर्ट व्हिडिओ. आमच्या घरात टेरेस, दुसरं काहीच नाही तर काय करणार, एक तर आपण राहतोय रेंट नाही, आणि बाकी दाखवण्यासारखं असं काही नाही, शेती वगैरे इथं काही नाही असं. आणि कसं आहे, जरा थोडा एरिया ही आहे, शेजारी कुठं जर असं करायचं म्हणलं तरी व्हायचं नाही का, असं जाऊ द्या. पण ते आहे टेरेसवरती जायचंय. मग टेरेसवरती जाऊन मग थोडे शॉर्ट व्हिडिओ काढायचे, आणि नंतर मग आपली बॅग वगैरे बघून बरोबर सुटायचं कामाला. येऊन खायचं, एडिट करत बसायचं आणि मग जायचं. ते रोजचं आमचं ते चालू नाही का, नसतं वैताग येतं. बघूयात आता वर जातो. वरून तुम्हाला थोडं हे जातो, गातामध्ये जातो. खूप छान दिसतंय वरून. आणि आता नवीन बांधकाम पण चालू आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून बांधकाम चालू होतं, पण ते काय खूप मोठं आहे नाही का, त्यामुळे ते खूप दिवस चालू आहे. मंडपच बांधायला किती दिवस लागले. तर मग आता थोडा व्ह्यू वरचा लावतो मी तुम्हाला. चला आपण आता वरती टेरेसवरती जाऊया. तर मित्रांनो, आलोय वरती टेरेसवरती, आणि बघा टेरेसवरूनच समोर दिसतंय गाथा मंदिर नाही का. खूप छान आहे गाथा मंदिर. पहिलेच आहे ना की, नंतर नाही हे पुढं त्याचं मंडप आणि याचा कार्यक्रम आहे, म्हणजे सॉरी मंडप आणि नाही का काय म्हणतात त्याला, कीर्तन वगैरे करण्यासाठी जो मंडप लागतो, सभा मंडप वगैरे एक प्रकारे, त्या पद्धतीने त्याची ते ही चालू आहे, काम चालू आहे. तरी भरपूर काम झाले नाही का बऱ्यापैकी, कारण खूप दिवस झाले चालू आहे हे. पहिले आता काहीच नव्हतं, आणि अजून पण थोडं कलरचं वगैरे काम जर झालं तर अजून खूप छान दिसेल नाही का, अशा पद्धतीने आहे. इकडे ह्या साईडला जे दिसतंय, इकडे तुम्हाला ते ही जी दिसते ना, इकडून असं जाय एंट्री आहे. इकडून गेल्यानंतर वगैरे तिकडे पार्किंग मे बी करणारे होते. आणि ही जे आहे ते हे समोर जे दिसतंय तुम्हाला, हे ते फ्रंट आहे. फ्रंट मध्ये गेट आहे, प्रवेशद्वार होणार आहे. पुढे डेकोरेशन वगैरे चांगलं आहे नाही का. आणि ते हे बघा, फरशा पण कसे वापरले हे दिसते ना. ही फरशी जी आहे ते असली दगडी फरशी सारखी आहे, डिझाईन वगैरे केलेली नाही का. एकदम साचा येतो, एकदम साचा, त्याच्यामध्ये ते फिट करणार असं. खूप छान काम केले. आता खूप मजा येईल, फक्त ते काय हे व्हायला पाहिजे. आता पूर्ण बांधकाम झालं ना, मग आपल्याला अजून छान दिसेल ते असं. तर मित्रांनो, टेरिस तर तुम्ही बघितले जाता, त्याचबरोबर आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढले नाही का, 2-3 म्हणजे एकच काढला. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. बघा, कारण ह्यांना पावडर लावून कुणी फसवलं ते काय 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 ते तुम्हाला कळेल. खूप छान आहे. आता थोडं इथं पण चॅनलला आहे नाही का, कधी मी सांगितलं नव्हतं, पण आहे शॉर्ट व्हिडिओ. दोन्ही चॅनल वगैरे कंटिन्यू मला करता येत नाही, कधीतरी आपल्या हिच्या व्हिडिओ टाकत असतो चॅनलवरती. तर हिचा एखादा 2 व्हिडिओ काढतो, आणि आता आपलं वर्किंगला जाऊया, ते महत्वाचं आहे. नाव सांगा ना, स्वप्नाली गेसगे व्लॉग. तर ते महत्वाचं आहे, आपलं वर्किंग काम नाही का, हे काय चालत राहायचं. पण पहिल्यांदा आपण ते काम करणं खूप महत्वाचं. तर त्याच्यासाठी निघणार आहे आता थोड्या वेळानं. तर थोडा ते 1-2 शॉर्ट व्हिडिओ अजून हिचं पण काढूयात, आणि आता निघूयात. चला. तर मी लास्टच्या वेळेस आलो होतो ना, त्यावेळेस आपलं विजिट राहिलं होतं इथं, सरांकडून घेतले. आपण आता वर्किंग चालू करायचं. थँक्यू. तर आलो होतो सरांकडे, ललित सर भेटले. खूप दिवसातून आलो होतो नाही का, म्हणजे विजिट होत राहते, त्यांचा पण आपल्याला चांगला सपोर्ट असतो. आता आपण दुसऱ्या कॉलला जायचं, आपला पहिला कॉल झालाय. काय सांगता इथं? नाही, मस्त छान व्हिडिओ बनवतोस, असंच चालू ठेवत जा. ते दोघांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ तर चालूच आहेत, व्हिडिओ काय नाही, पण हे आपलं काम पण चालू होतं. बरेच लोकांना माहित नव्हतं की आम्ही फक्त व्हिडिओ बनवतो नाही का, व्हिडिओ पण नाही, मी आता सेल्स ऑफिसर म्हणून आहे. हे आपण आपलं काम चालू असतं. छान कंटेंट असतं तुझं. थँक्यू सर. आणि एकदम युनिक चालू आहे प्रयत्न काहीतरी. थँक्यू सर. तर आता आपण मराठी मेडिकलचा कॉल केला होता, त्याचबरोबर इथे सर पण आहे डॉक्टरांची विजिट करून झाले. जे काही प्रोडक्ट डॉक्टरांना सांगितले ते मेडिकलमध्ये सगळे अवेलेबल आहेत नाही का, म्हणजे
अवेलेबिलिटी आहे का नाही ते पण करणं खूप महत्वाचं असतं. कारण डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलं तर ते भेटायला पाहिजे. नाहीतर मग नाही भेटलं तरी डॉक्टर मग नाराज होतात आणि नंतर मग दुसरं प्रिस्क्रिप्शन चालू होतं. तर असं भेटून झालंय. हे मिक्स डॉक्टर आहेत, म्हणजे आपण नाही का BMS आहे पण मिक्स प्रॅक्टिस करतात. आयुर्वेदिक पण वापरतात आणि ॲलोपॅथिक पण वापरतात. बाकी पण काही आम्हाला विजिट करावं लागतं. त्या विजिट केले. त्याचबरोबर पलीकडे पण एक मेडिकल आहे. त्यांना पण भेटायचं. ते भेटून आता आपण दुसरीकडे जाणार आहे. तर तिकडलं वर्किंग करून म्हणजे त्या साईडचं आता इकडे आलोय हॉस्पिटलला नाही का. काय आम्हाला हॉस्पिटलला पण करावं लागतं. तर हे स्टर्लिंग हॉस्पिटल आहे प्राधिकरणातलं निगडीतलं. तर काय ना सुखसुखट आहे. 1 वाजत आले पण शांतता आहे एकदम. काय माहित नाही नक्की काय नाही. हे हॉस्पिटल हे गाड्या बिड्या हे असलं बघितलं नाही नको वाटतं. बघू आता वर्किंग आतमध्ये जाऊन करायचंय. डॉक्टर भेटतात का बघू. आणि 1 वाजले बघूया आता. स्टर्लिंग हॉस्पिटल तर आलोय पण काय ना काही 1 वाजले आणि नेमकं 1 ते 1:30 त्यांचा जेवणाचा वेळ असतो डॉक्टरांचा. त्यामुळे आता काही विजिट तर होणार नाही. चला तर रिटर्न जातो कारण थोडा उशीर झाला. लवकर यायला पाहिजे होतं. नेक्स्ट वेळेस आपण लवकर येऊया. ऍक्च्युली लवकर जायचं होतं पण काम होतं दुसरं त्याच्यामुळे झालं नाही. असं जुने खिलाडी आहेत आमचे खूप नाही का दुसऱ्या डिव्हिजन मध्ये होते. किती वर्ष 20 वर्ष होते ना का 15? 11-12 वर्ष एकाच ठिकाणी काम केलं. आता स्वतःच चालू केलंय नाही का. त्यांचं पण डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. सप्लाय वगैरे चांगला असतो यांचा आहे का नाही. चला सोबत चहा घेणार आहे. हो आता चहा खूप दिवसातून भेटले मला चहा घ्यावा लागेल. त्याचबरोबर आमचे काही खिलाडी पण इकडे आहेत. थांबा. पांडुरंग भोसले. पांडुरंग भोसले भेटले. ऑर्डर देतो बोला. सांगतो तुम्हाला कोणतं ऑर्डर. करणार MR ची खुशी म्हणजे फक्त ऑर्डर पाहिजे. कोण करणार आपलं हे इथेच. अच्छा काय तुमच्या आठवण काढून व्हिडिओ चालू आहे का? व्हिडिओ चालू आहे ना. काय म्हणतो करणार अजून. तर हे आमचे कलिग आहेत काही लोक नाही का. पांडुरंग काय झालं तुझं एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले असेल. एवढं नाही हे माहित आहे. हे पण माहित आहे ना. एकदा आला होता ऑर्डर आली की मला लगेच असो. चला आता चहा पाणी थोडं करूया. भेटले लोक टेन्शन घेऊ आणि सारखं लोक चहा घेऊन झाला आता कॅन्टीन मध्ये नाही का. आणि आता पण बाहेर पाऊस चालू झालाय. गेले 3-4 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू म्हणजे कंटिन्युअस. आणि अजून एक खाली एक महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची म्हणजे बघा लावतो मी तुम्हाला. हे गणेश मंदिर आहे. दिसते का तुम्हाला मूर्ती वगैरे काय. एकदम छोटे बघा. हे बघा दिसते का. स्टर्लिंग हॉस्पिटल एकदम छोटे. हे गणेश मंदिर. तर अशा पद्धतीने आहे. पाऊस चालू आहे. थोड्या वेळ बसायचं ते दोघं बसलेत. आणि थोड्या वेळ बसू म्हणजे रिलॅक्स थोडं होतो आणि नंतर मग जाईल. तर 3:30 वाजत आलेत. आता चहा वगैरे झालाय. साहेबांनी चहा पाजलाय. साहेब कुठे गेले. तिकडे गेले. आमचा हे वागले शिवाजी वागले कुठे गेले. तर कलिग आहेत फील्डवरती आमची भेट होत असते राहते नाही का. गेल्या वेळेस मला दुसरे सर लावले होते. आता ते कुठे गेले जरा माल काढतात ते काढल्यानंतर मग आता जायचं. 3:30 वाजत आलेत. सकाळपासून वर्किंग वगैरे झाले. आता परतीचा प्रवास चालू करायचा. आले मोठे शेट आले. हो शेट इकडे. तुम्हाला ते माणूस काय म्हणतो बघ. ते ओळखत होते म्हणते तुम्हाला. सगळेजण ओळखतात ना. तर चला निघतो आता. आहे का ना बस ना.